नमस्कार. आता आपण पाहूया आधुनिक विजेवरील दहन प्रक्रिया. आधुनिक दहन विद्युत प्रक्रियेसाठी अनुकूलित केलेल्या प्राचीन कपालक्रिया विधींचे स्पष्टीकरण. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, हिंदू अंत्यसंस्कारामध्ये कपालक्रिया हा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आध्यात्मिक विधी मानला जातो. पारंपरिकपणे जेव्हा मृतदेह लाकडाच्या सरणावर ठेवला जातो तेव्हा हा विधी प्रत्यक्ष अग्निदाहाच्या प्रक्रियेदरम्यान केला जातो. तथापि आधुनिक काळातील विद्युत दाहिनी किंवा गॅस दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करताना या विधीचे स्वरूप थोडे बदलले आहे. या प्रक्रियेचे आध्यात्मिक आणि तांत्रिक विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि अंत्यसंस्कार विधीमध्ये कपालक्रिया हा सर्वात महत्त्वाचा आणि गूढ मानला जाणारा टप्पा आहे. हा विधी केवळ शारीरिक नसून तो पूर्णपणे आध्यात्मिक प्रक्रियेशी जोडला आहे. प्राचीन कपालक्रियेचा मूळ अर्थ आणि त्यामागील संकल्पना खालीलप्रमाणे सविस्तर स्पष्ट करता येईल. 1. शब्दांचा अर्थ आणि व्याख्या. कपाल याचा अर्थ कवटी असा होतो. क्रिया विशिष्ट उद्देशाने केलेली कृती. व्याख्या अंत्येष्टीच्या वेळी जेव्हा मृतदेह अग्नीच्या स्वाधीन केला जातो तेव्हा काही काळानंतर कर्त्याने, मुलाने किंवा नातेवाईकाने मृतदेहाच्या शिरोभागावर म्हणजेच कवटीवर बांबूच्या काठीने प्रहार करणे याला कपालक्रिया म्हणतात. 2. आध्यात्मिक आणि तांत्रिक आधार. भारतीय योगशास्त्र आणि उपनिषदांनुसार मानवी शरीरात प्राण बाहेर पडण्यासाठी 9 द्वारे डोळे, कान, नाक, तोंड इत्यादी असतात. परंतु 10वे द्वार हे अत्यंत गुप्त आणि पवित्र मानले जाते, ज्याला ब्रह्मरंध्र म्हणतात. ब्रह्मरंध्र आणि मोक्ष हे द्वार डोक्याच्या अगदी वरच्या मध्यभागी म्हणजे टाळूच्या ठिकाणी असते. असे मानले जाते की ज्याचा प्राण या ब्रह्मरंध्रातून बाहेर पडतो त्या आत्म्याला पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते किंवा त्याला मोक्ष प्राप्त होतो. चक्र प्रणाली. योगशास्त्रानुसार 7वे चक्र म्हणजे सहस्रार चक्र येथे असते. कपालक्रियेद्वारे या चक्राला छेद दिला जातो जेणेकरून आत्म्याचा प्रवास ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या दिशेला व्हावा. 3. विधी करण्यामागची प्रमुख कारणे. मोक्षप्राप्ती. कपालक्रियेचा मुख्य उद्देश आत्म्याला या नश्वर शरीरातून पूर्णपणे मुक्त करणे हा आहे. डोक्याच्या भागावर आघात केल्याने ब्रह्मरंध्र मोकळे होते आणि जीव उच्च लोकात गमन करतो अशी श्रद्धा आहे. आसक्तीचा नाश. मृत्यूनंतरही जीवाचा आपल्या शरीराशी आणि सांसारिक मोहमायाशी संबंध पूर्णपणे तुटलेला नसतो. शरीराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मस्तक म्हणजे बुद्धीचे स्थान नष्ट केल्याने आत्म्याला जाणीव होते की आता हे शरीर राहण्या योग्य नाही. त्यामुळे तो पुढील प्रवासाला निघतो. शरीर पूर्णपणे पंचतत्वात विलीन करणे. कवटी हा मानवी शरीरातील सर्वात कठीण भाग असतो. लाकडाच्या सरणावर नैसर्गिक दहनामध्ये हा भाग लवकर जळत नाही. त्यामुळे कपालक्रिया केल्याने अग्नी कवटीच्या आत प्रवेश करतो आणि मेंदू व इतर अवयव पूर्णपणे भस्म होतात. 4. विधीची प्रक्रिया. 1. जेव्हा मृतदेह सरणावर ठेवला जातो तेव्हा अग्नी प्रज्वलित केला जातो. 2. अर्धे दहन झाल्यावर म्हणजेच अर्धदग्ध अवस्थेत करता बांबूची काठी घेतो. 3. कपाळाच्या मध्यभागी किंवा टाळूवर 3 वेळा किंवा एकदा सावधपणे आघात केला जातो. 4. यावेळी विशिष्ट मंत्राचे पठण केले जाते जे आत्म्याला शांतता मिळवून देण्यासाठी असतात. 5. महत्त्वाचे नियम. पथ्ये. हा विधी केवळ अग्निदाह करतानाच केला जातो. पुरणे म्हणजे दफन करणे किंवा जलसमाधीमध्ये हा विधी नसतो. गरुड पुराणात या क्रियेचे सविस्तर वर्णन असून ती योग्य वेळीच करणे फलदायी मानले जाते. स्त्रियांना किंवा संन्यासी पुरुषांना म्हणजे ज्यांनी आधीच विरक्ती घेतली आहे
यांना काही परंपरेमध्ये या क्रियेची आवश्यकता नसते असे मानले जाते, परंतु कौटुंबिक परंपरेनुसार यात बदल असू शकतात. थोडक्यात सांगायचे तर कपालक्रिया ही केवळ अंत्यविधीची पद्धत नसून ती मानवी आत्म्याला या जगाच्या बंधनातून सोडवून परमात्म्याकडे पोचवण्याचा एक मार्ग मानली जाते. 2. विद्युत प्रक्रियेसाठी अनुकूलित बदल. विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करताना पारंपरिक कपालक्रिया करणे तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असते, कारण मृतदेह एका बंदिस्त यंत्राच्या आत असतो. यामुळे आधुनिक काळात या विधीमध्ये काही शास्त्रीय आणि व्यावहारिक बदल करण्यात आले आहेत. विद्युत प्रक्रियेसाठी अनुकूलित केलेल्या बदलांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. विधीच्या वेळेत बदल. पारंपरिक पद्धतीने कपालक्रिया मृतदेह अर्धा जळाल्यानंतर केली जाते, परंतु विद्युत दाहिनीत एकदा मृतदेह आत गेला की त्यावर प्रक्रिया करणे शक्य नसते. बदल. आता विधी मृतदेह दाहिनीच्या मशीनमध्ये ठेवण्यापूर्वीच म्हणजेच अंतिम दर्शनाच्या वेळी केला जातो, कारण यंत्राच्या आत गेल्यावर सुरक्षिततेच्या कारणास्तव कोणालाही प्रवेश नसतो, म्हणून बाहेरच संकल्प पूर्ण केला जातो. 2. सांकेतिक कपालक्रिया. विद्युत दाहिनीत प्रत्यक्ष कवटीवर आघात करणे शक्य नसल्याने ती प्रक्रिया प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडली जाते. नारळाचा वापर. अनेक ठिकाणी मृतदेहाच्या डोक्याजवळ एक नारळ ठेवला जातो. हा नारळ मानवी कवटीचे प्रतीक मानला जातो. यंत्राचे बटण दाबण्यापूर्वी किंवा मृतदेह आत सरकवण्यापूर्वी तो नारळ फोडला जातो, जो कपालक्रियेचा पर्याय मानला जातो. तुळशीचे अर्पण. काही कुटुंबामध्ये डोक्याच्या मध्यभागी म्हणजेच ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी तुळशीचे पान किंवा तुपाचा दिवा लावून कपाल मोक्ष व्हावा अशी प्रार्थना केली जाते. 3. अग्निस्पर्श. विधीचे एकत्रीकरण. विद्युत दाहिनीत प्रत्यक्ष मुखाग्नी देता येत नाही, तिथे इलेक्ट्रिक कॉइल्सद्वारे दहन होते. अनुकूलन करता मुलगा किंवा नातेवाईक एका कापडाच्या वडीने किंवा समईने मृतदेहाच्या मुखाला आणि कपाळाला स्पर्श करतो. हा स्पर्श म्हणजे मी या शरीराला अग्नी देऊन मुक्त करत आहे असा संकल्प असतो. या स्पर्शातच कपालक्रियेचा भाव अंतर्भूत असतो. 4. मंत्रशक्ती आणि संकल्प. शास्त्रानुसार जर परिस्थितीनुसार प्रत्येक क्रिया करणे शक्य नसेल तर मानसपूजा किंवा संकल्प महत्त्वाचा ठरतो. बदल. पुरोहित किंवा ब्राह्मण यावेळी विशिष्ट मंत्राचे पठण करतात, जे आत्म्याला ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी असतात. शरीर कोणत्याही पद्धतीने भस्म झाले तरी आत्मा ब्रह्मरंध्रातून मुक्त व्हावा असा तीव्र संकल्प सोडला जातो. 5. तांत्रिक सुलभता आणि विज्ञानाचा आधार. काही आधुनिक दाहिनीमध्ये अशा सोयी केल्या जात आहेत जिथे कपालक्रियेचे महत्त्व जपले जाईल. उच्च तापमान. विद्युत दाहिनीतील तापमान हे 800 सेल्सिअस ते 1000 सेल्सिअसच्या दरम्यान असते. इतक्या प्रचंड उष्णतेमुळे शरीराचे दहन अतिशय वेगाने होते. विज्ञानाच्या दृष्टिकोनाने या उष्णतेमुळे कवटीचा भाग नैसर्गिकरित्या आणि लवकर मोकळा होतो, ज्यामुळे पारंपरिक आघाताची गरज उरत नाही. आधुनिक बदलाचे फायदे आणि स्वीकारार्हता. वैशिष्ट्य. विद्युत अनुकूलित पद्धत. फायदा. वेळ दहनापूर्वीच विधी पूर्ण गोंधळ टाळला जातो आणि वेळ वाचते. पद्धत. नारळ फोडणे किंवा स्पर्श करणे. विधीचे पावित्र्य जपले जाते पण हिंसक वाटत नाही. सुरक्षा. मशीनच्या बाहेर विधी उष्णता आणि धुरापासून नातेवाईकांचे संरक्षण होते. आधुनिक विद्युत दहन प्रक्रियेत कपालक्रियेचे स्वरूप स्थूल कर्माकडून सूक्ष्म संकल्पाकडे वळले आहे. मूळ उद्देश हा आत्म्याची मुक्ती हाच असल्याने श्रद्धापूर्वक केलेल्या बदलाची विधी देखील पूर्णतः शास्त्रोक्त मानली जाते.
3. आध्यात्मिक महत्त्व आणि विज्ञान. कपालक्रिया प्रक्रिया केवळ एक धार्मिक विधी नसून त्यामागे आध्यात्मिक ऊर्जा आणि मानवी शरीरशास्त्राचे सखोल तत्त्वज्ञान दडलेले आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन आणि आधुनिक विज्ञान याचा मेळ घालून या विधींचे महत्त्व खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. 1. आध्यात्मिक महत्त्व. ऊर्जेचे ऊर्ध्वगमन. आध्यात्मिक शास्त्रानुसार मानवी शरीर हे केवळ रक्तमांसाचे नसून ते ऊर्जेचे म्हणजेच प्राणाचे केंद्र आहे. सप्तचक्रांचे विज्ञान. मानवी शरीरात 7 मुख्य चक्र असतात. पायाच्या तळापासून म्हणजेच मूलाधार चक्र, डोक्याच्या माथ्यापर्यंत म्हणजेच सहस्रार चक्र ही चक्रे पसरलेली असतात. आयुष्यभर माणूस आपल्या वासना, इच्छा आणि कर्मामुळे खालच्या चक्रांमध्ये अडकलेला असतो. ब्रह्मरंध्र मोक्ष. डोक्याच्या मध्यभागी असलेले ब्रह्मरंध्र हे मोक्षाचे द्वार मानले जाते. कपालक्रियेद्वारे या केंद्रावर लक्ष केंद्रित केले जाते जेणेकरून आत्म्याचा प्रवास खालच्या इंद्रियांकडे न होता थेट ईश्वराकडे किंवा वैश्विक ऊर्जेशी जोडला जावा. ऋणानुबंध तोडणे. शरीर आणि आत्मा याच्यातील शेवटचा दुवा म्हणजे मस्तक. यावर आघात करणे म्हणजे या जन्मातील सर्व स्मृती, अहंकार आणि मोह यांचा औपचारिक अंत करणे होय. 2. वैज्ञानिक आणि शरीरशास्त्रीय दृष्टिकोन. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर कपालक्रियेमागे काही तांत्रिक आणि भौतिक कारणे देखील आहेत. कवटीची रचना. मानवी कवटी हा शरीरातील सर्वात कठीण आणि मजबूत भाग आहे. लाकडाच्या सरणावर जेव्हा दहन होते तेव्हा इतर मांसल भाग लवकर जळतात, परंतु कवटी जळायला खूप वेळ लागतो. वायूचा दाब. दहनादरम्यान शरीरातील अंतर्गत अवयवामध्ये वायू तयार होतो. जर कवटीचा भाग नैसर्गिकरित्या फुटला नाही तर अंतर्गत दाब वाढून तो भाग हिंसकपणे फुटण्याची शक्यता असते. कपालक्रियेद्वारे तिथे एक मार्ग करून दिला जातो ज्यामुळे दहन प्रक्रिया शांतपणे आणि पूर्णपणे पार पडते. मेंदूचे पूर्ण दहन. मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात मेद आणि द्रव पदार्थ असतात. कपाळमोक्ष केल्यामुळे अग्नीला थेट मेंदूपर्यंत पोचता येते ज्यामुळे पूर्ण शरीर भस्म होण्यास मदत होते. 3. अध्यात्म आणि विज्ञानाचा संगम. सूक्ष्म ऊर्जा. आधुनिक भौतिकशास्त्र सांगते की ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, ती फक्त रूप बदलते. प्राणिक विसर्जन. जेव्हा आपण कपालक्रिया म्हणतो तेव्हा आपण त्या शरीरातील प्राणिक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी मार्ग सुलभ करत असतो. विद्युत दाहिनी आणि विज्ञान. विद्युत दाहिनीमध्ये 800 सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असते. वैज्ञानिकदृष्ट्या इतक्या उच्च तापमानाला हाडांमधील कॅल्शियम आणि इतर खनिजे वेगाने विरघळतात. तिथे बांबूच्या काठीची गरज उरत नाही, कारण यंत्रातील उष्णता लाकडाच्या अग्नीपेक्षा कित्येक पटीने जास्त प्रभावी असते. यामुळे नैसर्गिक कपालमोक्ष घडून येतो. 4. तुलनात्मक विश्लेषण पैलू. आध्यात्मिक दृष्टिकोन. वैज्ञानिक दृष्टिकोन. उद्देश आत्म्याला मोक्ष मिळवून देणे. शरीराचे पूर्ण आणि सुरक्षित दहन करणे. केंद्र सहस्रार चक्र, ब्रह्मरंध्र, कवटीचे हाडे आणि मेंदू. प्रक्रिया संस्कार आणि मंत्रोच्चार. उष्णता आणि दाबाचे नियंत्रण. परिणाम जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती. पंचतत्वात शरीराचे जलद विलिनीकरण. प्राचीन कपाळक्रिया ही विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक कृती आहे. शरीरातील अंतर्गत दाब नियंत्रित करणे हा त्याचा भौतिक उद्देश आहे, तर आत्म्याला उच्च गती देणे हा त्याचा आध्यात्मिक उद्देश आहे. आधुनिक विद्युत दहनामध्ये जरी प्रत्यक्ष कृती बदलली असली तरी त्यामागील हे दोन्ही उद्देश विज्ञानाच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे अधिक चांगल्या प्रकारे साध्य होतात. 4. शास्त्र काय सांगते. धर्मशास्त्र आणि प्राचीन ग्रंथ कपालक्रियेकडे केवळ एक विधी म्हणून न पाहता ती जीवाच्या प्रवासाची अंतिम पायरी म्हणून पाहतात. हिंदू धर्मातील गरुड पुराण, अंत्येष्टी पद्धती आणि विविध स्मृती ग्रंथांनुसार या विषयाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 1. गरुड पुराणातील संदर्भ. गरुड पुराण हे अंत्यसंस्कार आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचे मुख्य शास्त्र मानले जाते. यात
असे स्पष्ट केले आहे की अपूर्ण दहन दोष जोपर्यंत शरीरातील सर्व अवयव विशेषतः मस्तक म्हणजेच कवटी अग्नीद्वारे पूर्णपणे भस्म होत नाही तोपर्यंत मृतदेह पंचतत्वात विलीन झाला असे मानले जात नाही. प्रेतत्व मुक्ती कपालक्रिया केल्याने जीवाचे शरीराशी असलेले प्रेतत्व म्हणजे शरीराचा मोह संपतो आणि तो पितृलोकांकडे जाण्यास सज्ज होतो. शास्त्रानुसार या क्रियेनंतरच आत्मा खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो. 2. ब्रह्मरंध्राचे शास्त्र योगशास्त्र आणि अध्यात्मशास्त्रात शरीरातील ऊर्जेचे निर्गमन महत्त्वाचे मानले जाते. ऊर्ध्वगती शास्त्र सांगते की खालच्या 9 द्वारातून नाक कान डोळे इत्यादी प्राण बाहेर पडणे हे सामान्य पुनर्जन्माचे लक्षण आहे, परंतु डोक्याच्या माथ्यावरील ब्रह्मरंध्र छेदून प्राण बाहेर पडणे हे सद्गती किंवा मोक्ष प्राप्त होण्याचे लक्षण आहे. सांकेतिक उघडणे जिवंतपणी योगी लोक ध्यानाद्वारे हे द्वार उघडतात, तर सामान्य माणसासाठी ही प्रक्रिया मृत्यूनंतर कपालक्रियेद्वारे केली जाते. 3. अस्थि आणि भस्म यांचे पावित्र्य धर्मशास्त्रात अस्थि विसर्जनाला मोठे महत्त्व आहे. शुद्धीकरण जोपर्यंत कवटी फुटून त्यातील मेंदू आणि सूक्ष्म पेशी अग्नीमध्ये पूर्णपणे अर्पण होत नाहीत तोपर्यंत अस्थि शुद्ध मानल्या जात नाहीत. दहन पूर्णतः शास्त्र सांगते की अग्नीने शरीर ग्रासले पाहिजे. कपालक्रिया ही अग्नीला शरीराच्या सर्वात कठीण भागात प्रवेश करून देऊन दहन प्रक्रिया पूर्ण करण्याची परवानगी देणारी कृती आहे. 4. विद्युत दहनाबाबत शास्त्रज्ञांचे म्हणजेच पुरोहितांचे मत आधुनिक तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेल्या प्रश्नावर अनेक धर्ममार्तंड आणि विद्वानांनी शास्त्रोक्त स्पष्टीकरण दिले आहे. अग्नितत्वाचे प्राधान्य विद्युत दाहिनीत उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरली जाते, पण तिथेही दहन अग्नी म्हणजेच हीट एनर्जीद्वारेच होते. त्यामुळे मूळ तत्व बदलत नाही. आपदधर्म शास्त्रानुसार जर परिस्थितीनुसार मूळ विधी करणे शक्य नसेल तर आपदधर्म म्हणून प्रतिकात्मक विधी करणे पूर्णपणे ग्राह्य आहे. स्वयंचलित कपाळमोक्ष विद्युत दाहिनीतील 1000 अंश सेल्सिअस तापमान हे लाकडाच्या अग्नीपेक्षा जास्त तीव्र असल्याने तिथे शरीर नैसर्गिकरित्या आणि वेगाने कपाळमोक्ष पावते. त्यामुळे शास्त्रानुसार तिथे प्रत्यक्ष घाताची गरज उरत नाही, केवळ मानसिक संकल्प पुरेसा असतो. 5. महत्त्वाचे शास्त्रोक्त नियम शास्त्रांची भूमिका करता हा विधी केवळ मुख्य कर्त्याने म्हणजे ज्याने मुखाग्नी दिला आहे करणे अपेक्षित असते. मंत्रोच्चार क्रिया करताना ओम किंवा विशिष्ट यजुर्वेदी मंत्राचा उच्चार करणे अनिवार्य आहे. साहित्य बांबूची काठी म्हणजेच वंश वापरले जाते, कारण बांबूला हिंदू धर्मात शुद्ध मानले गेले आहे. शास्त्रानुसार कपालक्रिया ही देहाचा अहंकार फोडून आत्म्याला दिशा देणारी क्रिया आहे. आधुनिक काळात माध्यमात बदल झाला असला तरी शास्त्राचा मूळ उद्देश म्हणजेच आत्म्याची मुक्ती आणि शरीराचे पूर्ण दहन विद्युत दाहिनीत ही तितकाच प्रभावीपणे साध्य होतो. बांबूच्या काठीचा आघात असो किंवा विद्युत दाहिनीतील प्रचंड उष्णता, दोन्हीचा अंतिम उद्देश पंचमहाभूतात विलिनीकरण हाच आहे. परंपरेचा आदर आणि काळाची गरज या 2 गोष्टींचा मेळ घालणे महत्त्वाचे आहे. विद्युत दाहिनी ही पर्यावरणपूरक असूनही आपली आध्यात्मिक मूल्ये जपते. हा संदेश लोकांपर्यंत पोचवणे प्रभावी ठरेल. आधुनिक विद्युत दहन ही काळाची गरज आहे. झाडांची कत्तल रोखणे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करणे हे देखील एक प्रकारे देवकार्यच आहे. त्यामुळे परंपरेला आधुनिकतेची जोड देणे हे धर्माच्या विरोधात नसून ते धर्माच्या अधिक प्रगल्भ रूपाचे दर्शन आहे. व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.